चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं सासवडचं मैदान संपन्न होते. पुरंदर केसरी जवळपास 800 गाड्यांमध्ये पळून पुन्हा एकदा मथुर आणि शंभूच्या जोडीनं फायनलचा गुलाल घेतलाय. शुभम दादा आहेत, नमस्ते. नमस्ते. नमस्कार. काय आनंद आहे आजचा. एक मोठं मैदान आहे, जवळपास 800 गाड्यांमध्ये पळून पुन्हा एकदा फायनलचा गुलाल घेतलाय मथुरने. आनंद तर भरपूर आहे, पण काय आमच्या आज मैत्रीपूर्ण लढत झाली. सेमीमध्ये आमच्या घरातल्याच 3 गाड्या लागल्या होत्या. 6 नंबर तासावर पण आपलीच गाडी होती आणि 7 नंबर तासावरती पण आपलीच गाडी होती. त्याच्यामुळे थोडं दुःख वाटते. आणि कानाचा मेहरबान आणि पाखऱ्या ही गाडी आमची म्हणजे घरातलीच गाडीमध्ये लढत झाली. आणि इकडं मोहनदाचा पाखरे आणि ठाकूर ही गाडी पण आमचीच होती. त्याच्यामुळे एकदम मैत्रीपूर्ण लढत झाली आणि खूप आनंद आहे. आणि राहुल दादा जसं म्हटले तसं ही जोडी आम्हाला बिनजोडला पण एकत्र पळताना दिसू शकते. 100% कारण की आमचं नियोजन चालूच आहे. कानासोबत बोलणं चालूच आहे. कंटिन्यू मोठी शर्यत करायची आहे. त्याच्यामुळे मेहरबान आणि मथुर 100% पळताना दिसेल. शुभम दादा, काय होतं की राहुल दादा ज्यावेळेस मैदानात नसतं त्यावेळेस एक टीमकडे तुमचं मोठं चॅलेंज असतं, ते कशा पद्धतीने पार पाडता तुम्ही? चॅलेंज तर असते. दादा नसल्यानंतर भरपूर मोठी जिम्मेदारी असते, पण ते आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडत असतो. कारण की सर्व आमची टीम आहे. समीर भैया असतील, बंड्यादा असतील, प्रतीकदा असतील पुण्याचे, एक खूप मोठी टीम आहे. अजून आमची पुण्याची कोंडले ती सर्व पोरं असतील. त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याच गोष्टीची अडचण नसते आणि सर्व गोष्टी आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडत असतो. गौरव असेल, आमची जेवढी मुंबईची टीम आहे, सर्व पोरं आहेत, तर एकदम व्यवस्थितरित्या पार पाडत असतो. सकाळी कोण कोण आलंय मध्ये तुमची एक रोकटोक 1-1.5 मिनिटाची बाईट प्रेक्षकांनी पाहिली. जरा काही जणांचे कमेंट आले, शुभम दादा एवढा का चिडलेला? चिडलेलं म्हणजे काय भाऊ, बघा, पहिला आपण मथुरला जो पलवतो तो सर्व प्रेक्षक आणि फॅन फॅमिलीच्या प्रेमापोटी मैदानात पलवत असतो. तुमची इच्छा असते की मथुर मैदानात पलावा, याच कारणाने आपण मथुरला मैदानामध्ये पलवत असतो. आणि त्याचंच म्हणजे काय जे नियोजन असेल ते तुम्ही पूर्णपणे बिघडून टाकता. त्याच्यामुळेच आज ही रोकटोक बाईट दिली होती. शुभम दादा, एक खासियत आहे मथुरची की मोठ्या मैदानात तो कायम गुलालात राहतो. कधीच म्हणजे राहुल दादा यांची मान खाली जाऊन देत नाही. कारण त्याविषयी काय सांगाल? कारण पुसेगावचं मैदान झालं, आता लगेच गुलाल घेतला. आता हे मोठं मैदान, पारंपरिक मैदान आहे, तिथं पण गुलाल घेतलं. हो, 100%. कारण की मथुरचा इतिहासच आहे. जेव्हा जेव्हा म्हणजे अशी आज काय एवढं विषय नव्हता. सेमीमध्ये आमच्या घरातल्याच गाड्या होत्या, पण म्हणजे ज्यावेळी इज्जतीचा विषय असतो किंवा मोठा मैदान असतो तिथं मथुर 100% गुलाल घेतोय. आज काय एवढं म्हणजे हे नव्हतं, कारण की 4 बैलं म्हणजे आपलीच होती सेमीमध्ये. त्याच्यामुळे मैत्रीपूर्ण लढत झाली आणि आमच्या घरातच चुरस बघायला भेटली. हे सर्व चाहते आहेत म्हणजे मथुरनं कमवलेत. सकाळपासून प्रचंड चाहते मथुरला येऊन भेटून गेले. त्या चाहत्यांविषयी काय सांगाल? कारण ह्यांना म्हणजे एक प्रेम असते मथुरच्या प्रती आणि त्यासाठी ते एवढ्या लांबून लांबून येतात पाहण्यासाठी. प्रेम असते त्यांच्याच पोटी आज मथुरला आपण मैदानामध्ये पळवत असतो नेहमी. आणि फॅन फॅमिली असेल, सर्व म्हणजे चाहता वर्ग आहे मथुरचा, दादाचा असेल, त्यांच्या प्रेमापोटीच आज मथुर मैदानामध्ये पळतोय. आणि एवढं वय होऊन सुद्धा आज एवढ्या चांगल्या गाड्यांमध्ये लढत देतं, याचंच आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याचा. दादा, काय सांगाल, शंभूचं कसं नियोजन झालं आज? आमचं नियोजन एक 8 दिवसा पहिलेच झालं होतं. आकाश राऊत असेल, त्यांची टीम असेल, आमचा सुरत ड्रायव्हर असेल, आर्यन राऊत असेल, हर्षद असेल, यांच्यासोबत सर्वांसोबत बोलणं झालं होतं आणि याच्यानुसारच नियोजन झालं होतं. आणि आज मथुरला कांद्याला कान आणि छोटा बच्चा भेटल्यानंतर मथुर चांगला असा स्पीड लावतो. काय वैशिष्ट्य आहे तो? ज्यावेळेस आदत वासरू पळतं तेव्हा कायम त्याला म्हणजे फायनलचा गुलाल घेतो. कारण ते श्रीनाथ केसरीचं मैदान झालेलं, तिथं पण नवीन पायरा होता, पुष्पराज पळाला, तिथं पण त्या आदत वासरानं सोबत पळून गुलाल घेतलेला. छोटा वासरू असल्यानंतर मथुरला पळायला एकदम म्हणजे भारी वाटते. त्याच्यानुसार तो त्याला घेऊनच पळत असतो. आदत किंवा दुसरा असेल असा म्हणजे त्याच्या लेवल असेल का तेव्हा एकदम छान असा पळतोय मथुर. एक नवीन पायरा करण्यात आलेला आज, म्हणजे चर्चा नव्हती झाली की एवढी बाबा शंभू सोबतच पळेल, हा पायराच करावा असं का वाटलं? म्हणजे पहिलं म्हणजे आकाश दादाचा कॉल आला होता. हे नियोजन आमचं पाऊस काल्यापासून चालू होतं, पण मथुर आजारी पडला, त्याच्यामुळे हे नियोजन थांबलं. आणि आज तर योगायोग जुळून आला आणि चांगली अशी गाडी पळाली 3 फेऱ्याला. आणि हीच गाडी आमची मुंबईमध्ये पण
पळणार 100%. म्हणजे बिनजोडला बिनजोडला पण पळणार. आहे तुमच्या डोक्यात ती 100% जोडी पळवायची. दादा कोरेगावचं मैदान झालं तिथं सर्जन खूप सुंदर पळ दाखवलं, क्वार्टर फायनलचा गुलाल घेतला. मथुर सोबत सर्जा पण आता 100% त्याचे प्रयत्न करतोय की एक त्यासारखीच म्हणजे पळ झाला, स्टॅमिना झाला, त्या पद्धतीचंच आहे. 100%. कारण की त्या दिवशी वासराने तर आमचं मन जिंकलं. कारण की 2 नंबरला उतरली गाडी, पण काय असं वाटलं नाही, हारून जिंकल्यासारखं वाटलं. कारण की वासरू छोटा आहे आणि घाटावर पण म्हणजे आता चालू केलं प्रत्येक मैदानात. पुशेगावला सुद्धा गट काढला होता, इंदकेसरी मैदानात, वडकीसारख्या एवढ्या मोठ्या मैदानात तिथं पण गट काढला होता, दोन्हीकडं गट काढला होता. खूप चांगला असं स्पीड लावतोय आणि त्याला सुद्धा खूप सारे असे पहिले येतात आणि पण त्याला थोडं आम्ही दमादमान पळवतो आणि सर्जासुद्धा मथुरच्या पावलावरती पाऊल ठेवणार आणि एक आमची घरची गाडी मथुर आणि सर्जा लवकरच प्रेक्षकांना बघायला. 3 फेऱ्याचे मैदान. 3 फेऱ्याच्या मैदान. रायबा विषयी काय सांगेल? कारण मथुरच्या काळामध्ये पण रायबा पळालेला आहे, त्या दिवशी सर्जाच्या काळात पण पळाला रायबा. रायबाविषयी काय बोलू तेवढं कमी आहे. वासरू सुद्धा आपला त्यांच्याच घरी आहे, रायबावाल्यांकडे किनईला आहे, शुभम त्यांच्याकडे आहे आणि त्यांचं म्हणजे खूप असं लक्ष. आणि रायबा सुद्धा एकदम शिस्त आणि शहाणा बैल आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. त्या दिवशी वासराला सुद्धा घेऊन पळत होता आणि शिस्तीचा बैल आहे रायबा. दादा ज्यावेळेस तुम्ही गुलाल घेता, ज्यावेळेस दादा मैदानात नसतात, त्यावेळेस दादांना फोन करून केव्हा सांगता की बाबा गुलाल झाला, आणि कशा पद्धतीने संवाद असते? दादांना सेमी जेव्हा पळून येते खालनं पुकारतात तेव्हाच दादांना कॉल असते का आज म्हणजे गाडी लागली आपली. दादा पण लाईव्ह बघतच असतो कंटिन्यू मथुर पळायला आल्यानंतर. आज गाडीचा जॉकी होता अच्युत ड्रायव्हर, त्यांच्याविषयी काय सांगेल? कारण एक अच्युतचं नाही मथुरचं नातं एक वेगळंच आहे आणि दादांचा विश्वास भरपूर आहे. विश्वास तर आहे आमचा भरपूर. कारण की अच्युत ड्रायव्हर असल्यानंतर आम्हाला त्याला कोणती गोष्ट सांगायला लागत नाही का असं पळव गाडी का काय. त्याच्यामुळे आम्ही नेहमी गाडीवरती अच्युत ड्रायव्हरलाच बसवत असतो आणि चांगली अशी गाडी अच्युत पळवत असतो नेहमी. त्याच्यामुळे त्याच्यावर भरोसा आणि एकदम इमानदार जॉकी आहे. दादा मी पाहतोय की नवीन नवीन पैरे आजकाल दिसत आहेत. त्या दिवशी पण साखरवाडीचा बावरे आपल्याला पाहायला मिळाला, आज पण नवीन पैरा. दादा म्हणाले तसं नवीन नवीन पैरे पण दिसत आहेत आम्हाला. आपलं भाऊ असं कोणताच विषय नाही का आपण बोलत नाही का आपलाच नंदी टॉप पळतोय. आपण प्रत्येकाला चान्स देतोय, ज्याचा पळतोय त्याला चान्स देतोय मथुरमध्ये आणि प्रत्येकाला उजेडात आणण्याचं काम आपण करत असतो. जसे दादांनी बोलले प्रत्येक म्हणजे जो आम्हाला नंदी वाटते आपल्या बैलामध्ये पळणार त्याला आम्ही कधी पण समोरून फोन करतो का बाबा आपण पळूया. त्याच हिशोबाने प्रत्येक वेळी पैरे केले जातात आणि त्याच हिशोबाने नियोजन केलं जातं. दादा पण आहेत, कायम असतात. काय आनंद आहे आजचं? मोठं मैदान आहे आणि आनंद खूप आहे. घरच्याच गाड्या सेमी मध्ये लागल्या. पाखऱ्या 6 नंबर पाटीला, मथुर 5 नंबरला, मेहरबान 7 नंबरला. घरच्याच 3 गाड्या लागल्या 1 नंबर सेमीमध्ये आणि मैत्रीपूर्ण लढत झाली सेमी 1 मध्ये. काही दिवसापूर्वीच दादाला फोन केला होता पाखऱ्याचा आणि मथुरचा फेरा काढण्यासाठी. त्यामुळे शुभम दादा बैल घेऊन इकडं मुंबईवरने आला होता फेरा काढण्यासाठी. फेरा काढून आणि आज सेमी 1 मध्ये तीच लढत झाली, मैत्रीपूर्ण लढत झाली. बरं, शेजारी शेजारी गाड्या होत्या, शेजारी एकच तसं म्हणायचं गेलं तर घरच्याच गाड्या पळाल्या एकाच सेमीमध्ये आणि एकच अच्युतनेच नियोजन केलं होतं. तिन्ही पण गाड्यांचं त्यांनीच नियोजन केलं. अच्युतने ठाकूर आणि पाखरेचं नियोजन केलं होतं. त्याच्यामुळे काय घरच्याच गाड्या पळाल्या आमच्या. शुभम दादा पुढच्या कुठल्या मैदानात दिसेल आम्हाला मथुर? आता काय अजून कन्फर्म नाही. 30 तारखेचं मैदानात पळवायचं होतं पण तिथं पण थोडा डाऊट आहे. मथुर पळवायचं नाही पळवायचं चाललंय थोडं. त्याच्यामुळे काय आता मथुर आज पळाल्यानंतर मुंबईला जाणार पुन्हा एकदा. मग जर 30ला पळवायचं असेल तर येणार, पण शक्यतो 30 तारखेची कमी आहे. चालेल, धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. काय आनंद आहे? काय मस्त आहे मथुर सोबत. धन्यवाद दादा.